शेतात कोळपणीची कामे सुरू असताना विजेची वायर तुटल्याने एका 17 वर्षीय तरुणाला विजेचा धक्का लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। सोयगाव तालुक्यातील पहुरी शिवारात ही घटना घडली आहे। प्रमोद विष्णू जंजाळ असे विजेचा धक्का लागून मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे। हा होतकरू तरुण शिक्षणासोबतच वडिलांना शेतीच्या कामात मदत करायचा। 28 जून रोजी सकाळी 11 वाजता गट क्रमांक 52 मधील पहुरी शिवारातील शेतात वखर चालवायचा असल्याने आई वडील आणि प्रमोद हे शेतात गेले होते। दरम्यान प्रमोद हा शेतात लोखंडी वखर चालवत असताना त्यांच्या शेतातून शेजारील शेतीसाठी विजेची वायर जमिनीवरून टाकण्यात आली होती। ही वायर प्रमोद यांच्या निदर्शनात आली नाही। या तारांचा स्पर्श वखरला होताच प्रमोद याच्या हातात वखरचा दांडा असल्याने प्रमोद यास विजेचा जोरदार धक्का लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ही नोंद 0 क्रमांकाने सोयगाव पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली आहे। प्रमोद हा घरातील एकुलता एक होता। त्याने यंदाच्या वर्षी 10वी उत्तीर्ण होऊन 78% गुण मिळवले होते, परंतु शेती कामात तो वडिलांना शिक्षण घेत मदत करत होता।